किटकॅट चॉकलेटने भरलेला संपूर्ण ट्रकच गायब झालाय. होय, एक दोन बॉक्स नाही तर तब्बल 12 टन चॉकलेट आणि 4 लाखाहून जास्त बार्स हवेत विरलेत. आता तुम्ही विचार करत असाल, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे, तीही रस्त्यातून, हे शक्य तरी कसं आहे? कारण ही फक्त चोरी नाहीये, हा आहे द ग्रेट किटकॅट हायजॅक. आणि यामागची संपूर्ण प्लॅनिंग ऐकून तुम्हीही शॉक व्हाल. नक्की काय घडलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. आपण बघताय सत्य पे सत्ता. सोशल मीडियावर सध्या एकच नाव ट्रेंड होतंय, किटकॅट. पण यावेळी कारण चव नाहीये, तर एक धक्कादायक घटना आहे. आपण सगळे किटकॅट खातो, हॅव अ ब्रेक म्हणतो, पण इथे कोणीतरी ब्रेक नाही तर संपूर्ण ट्रकच घेऊन पळालाय. ही घटना घडली आहे युरोपमध्ये. नेस्ले कंपनीचा किटकॅटने भरलेला ट्रक मध्य इटलीहून पोलंडकडे निघाला होता. सगळे व्यवस्थित रूट ठरलेला होता, वेळ ठरलेली, डिलिव्हरी शेड्यूल फिक्स होतं. पण मध्येच काहीतरी असं घडलं आणि ट्रक संपूर्ण गायब झाला. ना अपघात घडतो, ना हायवेवर काही पुरावा असतो, ना कोणत्याही SOS सिग्नल मिळतो. जणू काही तो ट्रक कधी अस्तित्वातच नव्हता. आणि इथेच सुरू होतं या संपूर्ण प्रकरणाची मिस्ट्री. आता आकडे ऐका. या ट्रकमध्ये होते तब्बल 12 टन किटकॅट. पण 12 टन म्हणजे नेमकं किती हो? सोप्या भाषेत सांगायचं तर 4,13,793 चॉकलेट बार्स. होय, 4 लाखाहून जास्त. कल्पना करा, जर एका माणसाने रोज एक किटकॅट जरी खाल्लं ना, तरी हजारो दिवस पुरतील त्याला ते सगळं संपवायला, तरी ते पूर्ण होणार नाही. आणि एवढा मोठा स्टॉक होतो एका झटक्यात गायब. आता एक मोठा प्रश्न उभा राहतो, ही चोरी कोणीतरी रॅन्डम केली आहे की यामागे एक प्रोफेशनल गँग आहे? कारण एवढ्या मोठ्या ट्रकला ट्रॅक न होता गायब करणं हे काही साधं काम नाहीये. हे अगदी तसंच आहे जसं एखाद्या बँकेतून पैसे चोरी करणं एक गोष्ट आहे, पण संपूर्ण ATM मशीनच उचलून नेणं ही वेगळी लेवल आहे ना. इथेही तसंच घडलंय. म्हणजे अख्खं ATMच गायब केलंय. चोरांनी फक्त बॉक्सच नाही तर संपूर्ण सिस्टीमच हायजॅक केली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, जे तिथलं रॉयटर्स वृत्तपत्र आहे त्याच्या रिपोर्टनुसार, हा ट्रक सुरक्षित रूटवरून जात होता. म्हणजेच कोणीतरी आतून बातमी घेतली आहे याची शक्यता नाकारता येत नाही. कुठे थांबणार, किती वेळ थांबणार, कधी थांबणार, ही संपूर्ण प्लॅनिंग आणि वेळेची सिक्युरिटी किती होती, त्यावेळीची सिक्युरिटी किती होती, किती कमी होती, हे सगळंच आतमध्ये जे माहिती आहे ते असणं गरजेचं होतं. म्हणजेच हा फक्त चोरीचा मामला नाहीये, तर हा आहे एक इनसाइड प्लॅन. आणि ह्या इनसाइड प्लॅनची शक्यता आतमधनच घडलेली आहे. कारण या घटनेनंतर नेस्ले कंपनीने स्वतः ही चोरी मान्य केली आहे. त्यांनी सांगितलंय ट्रक ट्रान्झिट दरम्यान गायब झालाय आणि पोलिसांसोबत मिळून तपास सुरू आहे. पण इथे कंपनीची प्रतिक्रिया थोडी तुम्हाला वेगळीच वाटते. नेमकं प्रतिक्रिया काय होती? तर ते म्हणाले, आम्ही नेहमी सांगतो हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट, पण चोरांनी आमचा मेसेज खूपच सिरियस घेतलाय राव. हे ऐकून हसू येतं ना. पण यामागे एक मोठं टेन्शन आहे. कारण जर एवढ्या मोठ्या कंपनीचा माल अशा प्रकारे गायब होऊ शकतो तर सप्लाय चेन किती सुरक्षित आहे? तुम्ही दुकानात जे चॉकलेट विकत घेता ते तुमच्यापर्यंत पोहोचायला किती स्टेप्स पार करावं लागतं आणि कशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत पोहोचतं? त्यात फॅक्टरी लेवल आहे, वेअर हाऊस आहे, ट्रान्सपोर्ट आहे, डिस्ट्रीब्युटर्स आहेत. या सगळ्या चेन मधून ती पास होऊन एक छोटासा ब्रेक झाला तर किती मोठं नुकसान होतं. आणि इथेच तर पूर्ण चेन ब्रेक झाली आहे. पण आता चोरांसाठी गेम सोपा नाहीये, कारण प्रत्येक किटकॅट बारवर आहे एक युनिक कोड. म्हणजेच कोणीही हा चॉकलेट मार्केटमध्ये विकू शकणार नाही. आणि जर विकण्याचा प्रयत्न केला तर त्या बारवर असलेल्या युनिक कोड मधून तो स्कॅन केला जाईल आणि लगेच कळेल की हा बार किंवा हे चॉकलेट चोरीचा आहे, हा माल चोरीचा आहे. म्हणजेच आता नेमकं ह्या चोरांना हे किटकॅट खावंच लागणार आहे. हा गेम जास्त काळ लपून राहणारा नाहीये. पण इथे एक ट्विस्ट आहे. जर चोरांनी हे चॉकलेट ब्लॅक मार्केटमध्ये किंवा वेगळ्या देशात जर विकलं किंवा छोटे लॉट्स करून विकायला सुरुवात केली तर ते शक्य आहे. पण आता त्यांनी जर स्लॉट्समध्ये विकलं तर त्यांना पकडणं थोडं कठीण जाऊ शकतं. सध्या पोलीस आणि सप्लाय चेन एक्सपर्ट्स या केसला एकदम सिरियसली घेत आहेत. कारण हा फक्त चॉकलेटचा मामला नाहीये. आज किटकॅट आहे, उद्या एखादं औषध असू शकतं, एखादं वस्तू असू शकते, एखादे कपडे असू शकते, व्हॉटएव्हर, काहीही असू शकतं, किंवा इतर महत्त्वाचे प्रोडक्ट सुद्धा असू शकतात. आणि जर अशी चोरी सुरू राहिली तर त्याचा परिणाम थेट लोकांवर, जनतेवर आणि आपल्या रोजच्या आयुष्यावर सुद्धा होऊ शकतो. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि कंपनीला विश्वास आहे चोर लवकर सापडतील. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चॉकलेट चोरी झाली आहे. आणि सोशल मीडियावर यावरून मीम्सचा पूर आलाय. कोणी म्हणतंय चोरांना गोड खायचं होतं, तर कोणी म्हणतंय हा जगातील सर्वात स्वीट क्राईम आहे, तर कोणी म्हणतं चोरांना चॉकलेट खूप आवडत असेल. पण रियालिटी मात्र खूप वेगळी आहे मित्रांनो.
हा आहे एक वेल प्लॅन्ड ऑपरेशन, जिथे टायमिंग होती, माहिती होती आणि एक्झिक्युशन होतं. तिन्ही परफेक्ट बसलेत आणि या परफेक्ट प्लॅनिंगमुळेच ही चोरी शक्य झाली आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतोय, चोर आधी सापडतील की चॉकलेट आधी गायब होईल मार्केटमधून? तुम्हाला काय वाटतं, ही चोरी साधी आहे का की यामागे मोठं नेटवर्क काम करतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट आणि थरारक माहिती, महत्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा आणि बातम्यांसाठी या आपल्या सत्य पे सत्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थेट मुद्द्यावर, आणि हो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.